आंबेडकर सर यांचं स्वागत मी विनंती करते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ बालमांडे मॅडम यांना की त्यांनी पुष्प देऊन सरांचं स्वागत करावं. हे पुरस्कार त्यांना मिळाले त्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. तुम्ही सर्व प्रेरणा घ्या, तुम्ही सर्व प्रेरणा घ्या अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, खरं म्हणजे मला स्लो बोलायला आवडत नाही, पण आज जाणून बुजून स्लो बोलायचा प्रयत्न करताय. तुम्ही शिक्षण का घेता याच्यावर पहिला विचार झाला पाहिजे. शिक्षणाने काय होतं, काय होतं, आपण शिक्षण का बरं घेतो याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. पुस्तकं वाचूनच जर शिक्षण झालं तर आता या जगाचं सर्व ज्ञान तुमच्या एका या मोबाईलमध्ये आहे, बरोबर ना? तुम्ही या मोबाईलवर काहीही टाकलं तर तुम्हाला या जगातलं प्रत्येक प्रकारचं ज्ञान तुम्हाला या पुस्तकापासून मिळेल. हे मोठं पुस्तक आहे. मग आपण इथे स्कूलमध्ये आलो तर ते कशा करता? ते याच्या करता की मी या स्कूलमध्ये येत असताना माझ्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे, माझे जे टीचर आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे, तो एक वेगळा पाठ आहे, पण याच्यातून मी काय शिकणार, माझ्या शिक्षकांकडनं मी काय शिकणार? बघा, आयुष्यामध्ये माणसाला चोर असणे फार गरजेचं आहे. मी फार विचित्र गोष्ट करतोय, पण तो चोर कशाचा? तर चोर हा असा असावा की कोणामध्ये काय चांगलं आहे हे मला चोरता आलं पाहिजे. बघा, मी आजच तुमच्या मॅडमला सांगत होतो, मॅडम तुमच्या केबिन मध्ये बसल्यानंतर समोर तुमचा तो ओटा आहे, त्या ओट्यावर उभं व्हायला मला 10व्या वर्गापर्यंतचा वेळ लागला, जेव्हा की मला दररोज वाटायचं की या ओट्यावर मी उभं व्हावं आणि या ओट्यावर उभं होऊन काहीतरी बोलावं, पण ते डेरी मला कधी आलंच नाही. तर माझ्या आयुष्यामध्ये जी जी चांगली लोक येत गेली
मला जे जे लोक आवडले त्या लोकांमध्ये काय चांगलं आहे हे ऐकून मी शिकायला लागलो. म्हणजे मला खरं म्हणजे सांगायला पाहिजे तुम्हाला सर्वांसमोर. मी जेव्हा लहान होतो, मला जरी स्टेज तरी कधीही नव्हतं. मी जेव्हा लहान होतो तर मला पहिल्यांदा असं वाटलं की कोणता तरी माणूस माझ्यासमोर अत्यंत सुंदर बोलतो आहे. आणि ते होते आमच्या इथे जिल्हा परिषदचे मेंबर बाबाभाऊ आष्टनकर. त्यांना मी बघितल्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटलं की यार आपणही असं काहीतरी बोलावं. तर मला असं वाटतं की मी त्यांच्यापासून काहीतरी चोरलं. नंतर या गावाचे आदरणीय आमदार माजी मंत्री आदरणीय भाऊसाहेब, त्यांची जी नमस्कार करण्याची पद्धत होती ती मला फार आवडायची. त्यांचं ज्या पद्धतीने नमस्कार करायचे लोकांना ते मला फार आवडायचं. मला असं वाटायचं की आपण असं काहीतरी करू शकलो पाहिजे. आणि मी प्रयत्न केले आणि जितकं काय त्याच्यातून मला घेता आलं ते मी घेतलं. त्या प्रयत्नात मला जे काही करता आलं ते मी झालो. म्हणून मित्रांनो, मला तुम्हा सर्वांना सांगायचं हेच आहे, अभ्यास तर बिलकुल करायचा आहे, त्याची गरज आहे. पण पुस्तकी ज्ञानाशिवाय हेही ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे की मला माझं स्किलही डेव्हलप करायचं. स्किल डेव्हलप करणे म्हणजेच लोकांकडून चोरून काहीतरी शिकणे. तुमच्या बालपांडे मॅडममध्ये काय चांगलं आहे, तुमच्या गावार्कर सरांमध्ये काय चांगलं आहे, मॅडम मध्ये काय चांगलं आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं असतं. ते जर का तुम्ही शिकले तर तुम्ही खऱ्या अर्थानं या देशाचे खरे नागरिक होऊ शकता. आणि थोडीशी बदमाशी तर करायचीच आहे. तुम्ही जर बदमाश नसाल तर तुम्ही मुलं नाहीच. थोडीफार बदमाशी नक्की केली पाहिजे. आता तुम्ही बदमाशी करता की नाही करत? थोडं पेनाने कोणाच्या शर्टावर वगैरे लिहिता की नाही लिहत? एवढंच सांगा. लिहिता नाही लिहित असेल तर तुम्ही मुलं नाही, तुम्ही मग माणसं झाले आमच्यासारखे. तर बिलकुल पेनाने काड्या केल्याच पाहिजे. डेस्क बेंच आता हे तोडण्यालायक नाही आहे. आमच्या काळामधले डेस्क बेंच तोडण्यालायक असायचे. तर त्या डेस्क बेंचवर आम्ही काय करायचो, त्याच्या स्क्रू जर ढिला झाला एखादा तर आणखी ढिला करायचो. दुसरा स्क्रू ढिला झाला तर त्याला टाईट नाही करायचो, आणखी त्याला ढिला करायचो. त्या डेस्कची पूर्ण पाठी, दॅट इज कॉल्ड ॲज स्टुडंट. तो स्टुडंट हा थोडासा बदमाश असलाच पाहिजे. ती बदमाशीच पुढे घेऊन जाते तुम्हाला, पण तो शिकणारही नसला पाहिजे. ही बदमाशीची ट्रेनिंग, ते ट्रेनिंग तुमच्यात असलं पाहिजे आणि तुमच्यात शिक्षण घेण्याची तयारी पाहिजे. प्रत्येकाकडनं शिकलोय. हे माझे जेवढे मित्र बसले आहेत ना, यांच्याकडनं एकाकडनं मी एक गोष्ट शिकलोय. त्यांना माहित नाही मी काय चोरलं त्यांच्याकडनं, आणि आता सांगण्याची ती वेळ नाही. प्रत्येकाकडून चोरणं शिका, आयुष्यात खूप खूप मोठे व्हा. अशा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधत आहे. आणि आपलं यश शालांत परीक्षेत संपादन केलं आहे, त्यांचं अभिनंदन करतो. मित्र हो, पुरस्कार प्रेरणा देतात. छोटा मोठा कोणताही पुरस्कार असो, पुरस्कार प्रेरणा देतात. आणि या पुरस्कारातून आपल्यालाही प्रेरणा मिळावी, आपणही त्या प्रमाणात यश संपादन करावं या भावनेतून मी मागच्या वर्षी 5 सप्टेंबरला पहिला पुरस्कार, प्रथम क्रमांक, शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला पहिला पुरस्कार द्यायचा, 5,000 रुपये रोख असा पुरस्कार द्यायचा असं मी मागच्या वर्षी जाहीर केलं. ही कल्पना मी माझ्या मित्रांसमोर मांडली, त्यांनाही कल्पना आवडली आणि या कल्पनेतूनच हा आजचा कार्यक्रम आज आपण साजरा करतोय. प्रथम पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 5,000चा प्रथम पुरस्कार स्वर्गीय तीर्थस्तूप अन्नपूर्णा आणि माझे वडील आत्मारामजी बापूजी वर्ले यांच्या स्मृतीस झाल्यानंतर दुसरा आणि तिसराही पुरस्कार आम्हाला मिळाला. स्वर्गीय गंगाधररावजी शामरावजी निनावे स्मृती प्रित्यर्थ दुसरा 2,000चा रोख पुरस्कार आणि माणिकरावजी संतोषरावजी वानखेडे गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ 1,000 रुपयाचा एक रोख पुरस्कार असा पहिला, दुसरा आणि तिसरा पुरस्कार आम्ही याच शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला देण्यात येतो आहे. या पुरस्कारातून तुम्ही प्रेरणा घ्यावी, तुमचा उत्साहवर्धन वाढावं आणि
आणि तुम्ही असंच दिवसागणिक यश संपादन करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो. आमचा हा कार्यक्रम, आमच्या कार्यक्रमाला मॅमनी आणि तुमच्या सर्व शाळेतील गुरुवर्यांनी सांभाळून घेतलं, आम्हाला हे संधी दिली, याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम करतो. धन्यवाद. पुढचे सरपंच आणि कार्यक्रम जे आयोजित केलेला आहे चंद्रपूरची मध्ये जयप्रकाश आमच्या सोबत शिकलेल्या आपले ॲडव्होकेट आमचे हेमंत आहे पंकज, सर्व आपण शिक्षक. मला खूप आनंद वाटला की मला या कार्यक्रमाला आज बोलवलं. आज मला फोन आला तेव्हा माझ्या मुलीचं मी शिस्त तरी लावलेली आहे, त्यासाठी तिथे इंटरव्ह्यू गेलो होतो. खूप आनंद वाटला की त्यांनी जेव्हा सांगितलं की बक्षीस समारंभ होत आहे, मला वाटलं की माझ्यातर्फे पण आपण काहीतरी कॉम्पिटिशन करावं, म्हणून मी त्यांना प्रोत्साहित माझ्या हस्ते केलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे सगळे विद्यार्थ्यांना की आम्ही जे इथे बसलेलो सगळे या शाळेचे विद्यार्थी आहेत. आपण बघू शकता की आम्ही इथे शिकलो. आमची 1989-90ची बॅच होती, तेव्हा आम्ही असे तुमच्यासारखं बसायचं आणि असे भाषण आम्ही आमचे काही यायचे ऐकायचं. पण आज तुम्ही बघू शकता की आम्ही 50 देशामध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता की आज आपल्या शाळेचे विद्यार्थी या रायपूरचे सरपंच आहेत. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज मोठे वकील झालेले आहेत. आमचे वर्ले सर हे सुद्धा एक पोस्ट ऑफिसमध्ये आहे आणि एक योगामध्ये ते प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे. हेमंतजी धार्मिक आहे, हे सगळे बिझनेसमॅन आणि काही ना काही ते काम करत आहे. आपण सुद्धा असेच पोहोचावं आणि विचार करावा की आपण सुद्धा येत्या समोरच्या 10 वर्षामध्ये तुम्ही 45 मध्ये पोहोचाल, तुम्ही सुद्धा या शाळेमध्ये यावं, असंच मार्गदर्शन तेव्हाचे विद्यार्थी त्यांना केलं पाहिजे. आणि मी आज पेपरला वाचलं, आज खूप आलेलं आहे याच्याबद्दल की आपण विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे, 10वीच्या विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे, 9वीच्या विद्यार्थ्यांना खूप मोठा लेख आलेला पेपरमध्ये आलेला आहे. मला असं वाटते की माझं एक संगणक इन्स्टिट्यूट ओपन केलेलं आहे मी. मला माझा वेगळा हे होता, पण मी जेव्हा बघितलं 1994 मध्ये की आपल्या गावामध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मी जेव्हा 94-95ला कॉम्प्युटर करायचं, अत्रेगावला दत्तावलीकडे याच्याकडे कॉम्प्युटर करायचं, तेव्हा मला कळलं की 6 महिने पास मिळायचे, 6 महिने पासच नाही मिळायचे. आपल्याकडे टोटल जमलं होतं 6 महिने पास मिळायचे, 6 महिने सायकलला जायचं. तो खूप बेकार वाटायचं. आता का आम्ही बरोबरमध्ये राहायचं, तेव्हा आमचं काम असं होतं की सायकल म्हणजे आम्हाला माहिती वाटायचं. पण मी तेव्हा विचार केला की मी जर कॉम्प्युटर पास झालो तर आपल्या हिंगणामध्ये एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट निश्चित उघडणार की आपल्या शाळेचे विद्यार्थी नागपूर शिकायला गेले पाहिजे, कारण की त्यांना त्रास होतो सायकल जाण्याचा. तर माननीय भाऊसाहेब त्यांनाही बोललो मी, त्यांनी म्हटलं की आपल्या गावामध्ये काही याचा प्रकार होणार नाही, ते चालणार. तर माझ्या आईचं मी धन्यवाद करतो. त्यांनी मला 24,000 रुपये दिले. एकच मशीन घेतलं, एका मशीनवरती मी जे राम मंदिरपाशी माझे मित्र होते कांबेसर सुद्धा सुरू केलं, तेव्हापासून ते आम्ही काही मागे नाही पाहिलेलं आहे. आज माझे इन्स्टिट्यूट म्हणजे आमची संघटक संस्था ही आज 25 ते 30,000 विद्यार्थ्यांना तरी MS-साठी महाराष्ट्रातल्या कोर्स केलेला आहे. आणि आज मला वाटतं की आज आमच्या हिंगण्याचा अनुलिबारापासून ते टाकापासून विद्यार्थी हा कुठे MS-साठी या शाखेला कोर्स करायला बाहेर जात नाही. आज प्रत्येक गावामध्ये 24 सेंटर ओपन झालेले आहे. तो आपल्या गावामध्ये हा कोर्स करतो आणि आज त्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याचं कुठेही साधन नाही लागलं. त्याबद्दल त्यांचे मला खूप वाटते की यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. मला एक सांगायचं आहे की माझी संघटक संस्था आहे आणि जाता जाता मी विद्यार्थ्यांना काही द्यावं असं मला वाटते. नेहमी जेव्हा 10वीच्या बोर्डचं पेपर असतात मॅडम, तेव्हा मी प्रत्येक शाळेमध्ये मॅडमने सुद्धा मला सांगितलं, मला एज्युकेशन डिपार्टमेंट तर्फे पत्र असते की 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी सराव परीक्षा मोफत द्यायची असते. मी शाळेमध्ये बरेचदा आपल्या शाळेमध्ये पण आलो, पण एक अडचण अशी निर्माण होते की ती परीक्षा जी होते ती मोबाईलवरती होते. तेव्हा मला असा आपल्या शाळेत असा एक प्रॉब्लेम होता की मुलांना मोबाईल आता येऊन देत नाही. पण मॅडम ज्या विद्यार्थ्यांनी केला तिला माहिती की यांनी सुद्धा केलेला आहे. ही मुलगी माझ्या युनिव्हर्सिटीला शिकलेली आहे आणि आज ज्या विद्यार्थीला आज 96.26% मिळाले, तिने सांगितलं सर मी हे टेस्ट केल्यामुळे माझे 10% वाढले.
आणि माध्यमिक बोर्डाचा आहे, शासनाचा आहे. मला असं वाटतं की आपण आपल्या शाळेच्या मुलांना मॅडम थोडंसं पुढाकार घेऊन, तो मोफत फ्री आहे आणि आम्ही शाळेत फिरतो, नवगाव शाळेत जातो, प्रत्येक शाळेत जातो. आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना 22 विद्यार्थी जे आहेत त्यांना हात द्यावा, आवर्जून द्या, पालकांना बोलवा. तरी त्यांना 10% त्या विद्यार्थ्याची वाढलेली तिला माहिती आहे की माझ्या प्रश्न मला याचा फायदा झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण एक याच्यामध्ये सुद्धा माझ्यातर्फे मोफत आम्ही हा आपल्या शाळेला प्रयत्न करू. आपण सुद्धा याचं सहभागी व्हावं. एक मी शेवटचं समजा सांगून देतोय जाता जाता, आमचं कॉम्प्युटर संगणक संस्था आहे. सगळ्यांना माहित आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI सगळ्यांना माहित आहे का? आता GR झालेलं आहे. बहुतेक 1 ऑगस्ट पासून प्रत्येक शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तुम्हाला माहितीसाठी तुम्हाला आता ज्या तुमच्या मॅडम आलेल्या जॉईन झालेल्या आहेत यांना तुम्हाला शिकवायचं. AI म्हणजे काय तुम्हाला माहिती? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याबद्दल तुम्हाला प्रत्येक शाळेमध्ये याचं मार्गदर्शन मिळणार. तर सगळ्यांनी सुद्धा आज आपल्या इथे ज्या टीचर्स आलेले आहेत, ज्या संगणक टीचर दिलेले आहेत, त्यांना सुद्धा याचं प्रशिक्षण मिळणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला जिथे आलेलं आहे आपल्याकडे संगणक टीचरच नाही. एका शाळेत दिलेलं आहे, प्रत्येक शाळेमध्ये एक टीचर दिलेला आहे. एक संगणक एक फाउंडेशन जे आहे लॅपटॉप आणि एक कॉम्प्युटर. 10वीच्या विद्यार्थ्यांना लक्ष ठेवा, कोणते कोणते असतात? डेस्कटॉप, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर. हे सगळे लक्षात ठेवायचं. ह्या 3 मशीन सगळ्यांना, बऱ्याच लोकांना मी इंटरव्ह्यू घेतो. माझ्याकडे पालक येतात, माझ्याकडे विद्यार्थी येतात, पण त्याला हा प्रश्न अजूनही माहीत नाही. आणि कोणती संस्था बहुतेक शिकवत नाही, याला इग्नोर करतात. पण आमच्या हातात बेसिक पासून शिकवतो. तुला माहीत आहे बेटा, पण ठीक आहे. आपण ज्या गाडीमध्ये बसतो ती गाडीच नाही माहीत आणि आपण गाडी चालवतो. कळलं? कोणत्या असतात? 10वीच्या विद्यार्थी हात वरती करा. 10वीच्या विद्यार्थ्यांनी, 10वीचे विद्यार्थी. आता बघा, शेवटी तुम्हाला सांगतो 3च मशीन सध्या आपल्या जगामध्ये आहेत. कोणत्या कोणत्या? सगळे टीव्ही मशीन पाहिलं का? टीव्ही मशीन पाहिलं का? डेस्कटॉप पाहिला का? लॅपटॉप पाहिला का? कॉम्प्युटर बघितला का? काम म्हणजे काय होते? काम म्हणजे काय होते? सांगू शकते मला? सांगू शकते का मला? डेस्कटॉप काय म्हणतात? लॅपटॉप काय म्हणतात? मांडीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॉम्प्युटर काय म्हणतात? कॉम्प्युटरचं एक्झाम्पल काय? कॉम्प्युटर कसा? कोणता कॉम्प्युटर? कशाला कॉम्प्युटर म्हणतात? तुम्ही म्हणता कॉम्प्युटर बघितला नाही. सगळ्या कशा कॉम्प्युटर आहे? कॉम्प्युटर मोबाईल आपण हाताच्या तळावर ठेवतो म्हणून त्याला कॉम्प्युटर म्हणतात. आमची विद्यार्थी यावर्षी मला असं वाटतं 250 विद्यार्थी यावेळेस माझ्याकडे घेऊनच नाही झाले. त्यांची कम्प्युटर इन्स्टिट्यूटची थोडक्यात गोष्ट सांगितली आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांना 6 महिन्याची पास मिळत होती आणि 6 महिने त्यांना सायकलने प्रवास करावा लागत होता. मला एक या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना थोडं सांगावं वाटत आहे की आमच्याही विद्यार्थ्यांसाठी सर आम्ही 2 व्हॅन लावलेले आहेत. त्या व्हॅनचे पैसे 50,000 रुपये दर महिन्याला आम्ही सगळे शिक्षक कलेक्ट करतो. जे बाहेरगावचे मुलं आहेत त्यांना दर महिन्याला पास देतो. त्या पासचे पैसे आम्ही कलेक्ट करतो शिक्षक लोक. आणि त्याचबरोबर 9वी 10वीला कुठलीही शाळा पुस्तक आणि गणवेश देत नाही. ते सुद्धा आम्ही सर्व आमच्या शिक्षकांच्या पगारातून आम्ही प्रत्येक मुलाला पुरवत असतो. हे मला या ठिकाणी सांगावं वाटतं. तर यानंतर मी पुन्हा एकदा सरांचा आभार मानते आणि यानंतर प्रशांत ते नावे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संस्थापक ॲडव्होकेट अर्चनाताई सुंगारे, योग प्रशिक्षक चंद्रकांत वर्ले गुरुजी,
गोयल सर, दलाल भाऊ, पंकज भाऊ बंग, हेमंत भाऊ धारी, तसेच नंदुभाऊ वात्रे, दाभोळकर गजानन दाभोळकर भाऊ आणि गुरुजन वर्ग, तसेच आकाशातील चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे बाल विद्यार्थी मित्रांनो, मी आज या मंचावर जे उभं आहोत अशाच प्रमाणे आजपासून 35 ते 40 वर्षापूर्वी अशाच मंचावर मी उभं राहून एकेकाळी भाषण द्यायचं. मला त्यावेळेस 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत भाषण द्यायचं खूप आवड होती. फक्त मंच हा इथला आहे, माझ्यासाठी तो मंच खालचा होता. मी भाग्यवान समजतो की मला पुन्हा 35-40 वर्षानंतर आज या मंचावर माझे मनोगत की माझी इच्छा व्यक्त करण्याकरता संधी देण्यात आली. मित्रांनो, मला या जिल्हा परिषद शाळेत माझ्या यशाचा पाया या शाळेतूनच रोवला गेलेला आहे. मला या जिल्हा परिषद शाळेत मी चांगले गुरुवर्य, चांगलं शिक्षण, चांगले संस्कार, चांगले अनुभव, तसेच महत्वाचं म्हणजे चांगले जिवलग मित्र या शाळेतूनच मिळाले. मी इतर शाळेत जरी गेलो असतो, इंजिनियर झालो असतो, शिकलो असतो, पण जे मला जिवलग मित्र इतर कुठल्या शाळेत नसते भेटले ते मला आज इथं मिळाले. आणि माझ्या जीवनात माझ्या जिवलग मित्रांचा खूप मोठा सहभाग. मला एवढं वाटते की बा जिल्हा परिषद शाळा कुठेतरी मागे आहे असा कार्यावर असणार आहे, पण माझ्या तरी मध्ये किंवा माझ्या अनुभव मला नाही वाटत की बा ही जिल्हा परिषद शाळा मागे आहे. कारण या शाळेतूनच माझ्यासारखा आणि इतर इंजिनियर झालेले आहेत, काही ऍडव्होकेट झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, पॉलिटिशियन, सरपंच म्हणून आपले माजी विद्यार्थी उमेश भाऊ आंबटकर आहेत, योग प्रशिक्षक म्हणून वर्ले गुरुजी आहे, प्रमुख मुख्य व्यावसायिक म्हणून पंकज भाऊ बंग, हेमंत धार्मिक आहे, पत्रकार म्हणून गजानन भाऊ ठाकूरकर आहे. हे सर्व आम्ही या शाळेतले माजी विद्यार्थी आहोत. फक्त माझ्या म्हणणं आपल्या विद्यार्थी लोकांना तुम्हाला हेच आहे की गुरुवर्य जे आपले गुरुवर्य आहे, जे आपल्याला शिक्षण देतात, टीचिंग करतात, तेवढ्याच इंटरेस्ट आपण सुद्धा त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आहे. आम्ही जेवढ्या इंटरेस्टने इथं शिकलो तेवढ्याच इंटरेस्ट आम्ही मस्ती सुद्धा करायची, मस्ती पण करायची आणि शिकायचं पण. हुशारी होतो मान्य नाही, अभ्यासात होतो, सगळ्या गोष्टीत होतो. तर माझं म्हणणं तुम्हाला एकच राहील की मस्ती करा, आनंदित राहा आणि चांगलं इंटरेस्टनं शिक्षण घ्या आणि उज्ज्वल भविष्य बनवा. धन्यवाद. धन्यवाद. माझे सर्व गुरुजनवर्ग, विद्यार्थी मित्रांनो आणि माझे सर्व वर्ग बंधू, कारण पहिल्यांदा असा योग आला की मला सर्वांना वर्ग बंधू म्हणता आलं आणि जे इथे सगळे हजर आहेत. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे हा जो सत्कार समारंभ असतो, सत्कार समारंभ जेव्हा कोणाला बक्षीस मिळते ना तेव्हा बाकी लोकांना पण वाटत असतं की आपण यांच्यासारखं कार्य केलं पाहिजे किंवा यांच्यासारखा अभ्यास केला पाहिजे. कोणाकोणाला असं वाटलं असतं की आपल्याला पहिला नंबर आला पाहिजे आणि आपल्याला असं बक्षीस मिळालं पाहिजे. वाटलं ना? तेव्हाच खरं तर आजच्या सत्कार समारंभाचा उद्देश असं मला वाटतं. कारण जोपर्यंत आपल्याला प्रेरणा मिळत नाही आणि आपण या व्यक्तीसारखं घडलं पाहिजे असं वाटत नाही, तोपर्यंत त्या पुरस्काराला किंवा त्या सत्काराला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून आजचा सत्कार समारंभ जेव्हा सक्सेस होईल, जेव्हा तुमच्यापैकी सर्वांना वाटेल की हे बक्षीस मला मिळालं पाहिजे. बरोबर आहे ना? आता कसं झालं ना की मी पण या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि योगायोगाने माझा पण ज्यावेळेस मी मॅट्रिकला होती, 10वीला होती, तेव्हा माझा पण पहिला नंबर आला होता. तेव्हा कसं असायचं ना की शाळेच्या बोर्डवर नाव लिहिलं जायचं, ज्याचा पहिला नंबर आला ना त्याचं नाव लिहिलं जायचं. तर माझं नाव बऱ्याच वर्ष या बोर्डवरती मी जेव्हा यायची परत या शाळेमध्ये, तेव्हा मला या बोर्डवर जेव्हा माझं नाव बघायला मिळायचं तेव्हा मला खरंच छान वाटायचं. आणि तो आनंद खरंच कितीही पैसे आपण मिळवले तर तो आनंद आपल्याला मिळू शकत नाही, जो आनंद ते बघितल्यानंतर आपल्याला मिळतो. तर तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही चांगलं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करायला हवा. आणि एक असं असतं ना की आई वडिलांनंतर आपण जे ऐकतो ते आपल्या टीचरचं, गुरुजनांचं ऐकतो. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा इथे मुली उभ्या झाल्या ना स्वागत गीताला,
तेव्हा काय असायचं ना की मी पण स्वागतीमध्ये भाग घ्यायचे आणि जेव्हा काही राजकीय पुढारी गावामध्ये यायचे तेव्हा मग आम्हाला शाळेच्या मुलींना स्वागत म्हणायला तिथे नेत होते. तर एकदा काय झालं, आता राजकारणातले लोक म्हटल्यानंतर त्यांना उशिरा यायची सवय, त्याच्यामुळे ते उशिरा आम्ही गेलो पण ते आलेच नाही. मग सगळ्यांनी ठरवलं की आपापल्या घरी जाऊन जेवण खाऊन करून यायचं, मग आपण इथे यायचं. पण आम्ही वापस जाईपर्यंत पाहुणे तिथे पोहोचून गेले होते आणि मग जे आमच्या मुख्याध्यापक होते त्यांनी आम्हाला जे रागवलं, त्यांनी आम्हाला पहिला शब्द म्हटलं की तुम्ही जे हाताला घड्याळ बांधले आहे, कारण आमच्या वेळेस घड्याळ म्हणजे खूप मोठं वाटायचं, घड्याळ आपल्याजवळ असलं पाहिजे असं वाटायचं, आम्ही घड्याळ बांधायचो का. त्यांनी म्हटलं की तुम्ही हाताची घड्याळ फेकून द्या, जर तुम्हाला वेळेचं महत्व नाही समजत तर तुमच्या हाताला जे घड्याळ आहे त्याचं काय महत्व आहे. तर त्या गोष्टीचा माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की मी इव्हन परीक्षा द्यायला जेव्हा जायची तेव्हा पण मी हाताला घड्याळ बांधत नव्हती. घड्याळ होतं माझ्याकडे पण मी टेबलवर ठेवायची आणि तसंच वापस घेऊन यायची, कारण तो एक इम्पॅक्ट असतो ना, सरांनी सांगितलं आणि रागवला आपल्याला, तो माझ्या मनावर एवढा कोरला गेलेला होता की जर मी वेळच पाडू शकत नाही तर मग ते हातावर घड्याळ काय मिरवायला आहे का, नाही ना. तर हा जो इम्पॅक्ट असतो आपल्या टीचर्सनी किंवा आपल्या गुरुजनांनी आपल्यावर संस्कार केलेले असतात, तो इम्पॅक्ट फार महत्वाचा असतो. त्याच्यातून आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते. तुम्हाला क्षुल्लक वाटत असेल की एवढं काय रागवलं तर, पण वेळ पाळणे ही गोष्ट मी त्याच्यापासून शिकलेली आहे आणि कुठेही वेळेवर पोहोचलं पाहिजे असं मला अजूनही वाटतं. आणि एखाद्या वेळेस मी लेट झाली तर मला स्वतःचा राग येतो की मी वेळेवर का नाही पोहोचू शकली अमुक ठिकाणी. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपण घडत असतो आणि एक मोठी व्यक्ती किंवा एक मोठं जे आपल्यामध्ये व्यक्तिमत्व बदल होतो तो या छोट्या छोट्या बदलांमुळे होत असतो. तर ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटली आणि मुलींनी स्वागत अतिशय सुंदर म्हटलं, त्यांचं कौतुक करावं असं वाटतं मला. तर सांगायचं एवढंच आहे, आता प्रमुख सगळ्याच व्यक्तींनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त उमेश भाऊंनी चोर म्हणतो त्याला आपण एक ऑब्झर्वेशन म्हणूया किंवा निरीक्षण म्हणूया की आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये निरीक्षण करून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेव्हा केव्हाही आपण शिकतो, एकत्र येतो, तेव्हा त्याचा उपयोग कसा करायचा, म्हणजे अपॉर्च्युनिटी ज्या असतात त्या क्रिएट करता येत नाही आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळत नसतात, आपल्याला त्या क्रिएट कराव्या लागतात. तर कसं असतं ना की म्हणतात ना की जसं समुद्र आहे, समुद्रातून काही लोक मोती पण काढतात, त्याच समुद्रातून काही लोक मासे पण काढतात, तर त्याच समुद्रात काही लोक पाय सुद्धा ओले करतात. तर आपल्याला काय बनायचं आहे, आपल्या एज्युकेशन किंवा शिक्षण क्षेत्र एवढं मोठं आहे, यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला कसं बनायचं आहे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक चांगलं व्यक्ती म्हणून घडवता येईल. आणि पुढे सुद्धा आपल्याला जसं आम्ही इथे येऊन बसलेलो आहे, कारण आम्ही तुमच्यातलेच एक होतो, तुमच्याचसारखं इथे आम्ही बसायचो आणि जे कोणी मान्यवर यायचे त्यांची आम्ही पण भाषणं ऐकायचो, त्याच्यातून आम्हाला जे काही शिकायला मिळायचं ते आम्ही शिकायचो. पण एक गोष्ट मात्र होती की आमच्या वेळेस जे आहे खूप साऱ्या स्पर्धा व्हायच्या आणि स्पर्धेमध्ये छोटंसं जरी बक्षीस आम्हाला मिळालं तर आम्हाला त्याचं इतकं महत्व वाटायचं. एक पेन जरी मिळाला, एक प्लेट जरी मिळाली, कारण तेव्हा असेच बक्षीस राहायचे, एक डबा जरी मिळाला तर आम्हाला त्याचं एवढं महत्व वाटायचं की नाही मी त्याच प्लेटमध्ये जेवणार, मला ते बक्षीस मिळालेली आहे, नाही मी तोच डबा देणार, मला तोच डबा द्यायला, त्याच्यातच ते मला मिळाला होता बक्षीस म्हणून. तर हे छोटे छोटे जरी बक्षीस आपल्याला वाटत असते, आता तर तुम्हाला 5,000ची रक्कम मिळाली, 2,000ची रक्कम मिळाली. मी जेव्हा पहिली आली होती तेव्हा मला वाटतं होती बक्षीस काहीतरी पण कमी रक्कम. तर पण तरी सुद्धा त्या बक्षिसाचं जे महत्व आहे त्याच्यामुळे आपण आपलं जीवन बदलून जाऊ शकते, कारण तो एवढा मोठा इम्पॅक्ट असतो आपल्या वरती की आपल्याला ते सतत प्रेरणा देत राहतं की नाही मला बक्षीस मिळालं आहे पहिल्या नंबरचं, तर मी काहीतरी सातत्य त्या अभ्यासामध्ये ठेवलं पाहिजे आणि एक चांगलं एक व्यक्ती किंवा सगळेच कामं चांगलं आहे. मला असं म्हणायचं नाही की प्रत्येकाने वकीलच बनलं पाहिजे, प्रत्येकाने टीचरच बनलं पाहिजे, कारण इव्हन प्लंबर जरी आपल्याकडे आला नाही वेळेवर तर आपलं काम अडतं, इलेक्ट्रिशियन जरी आलं नाही तरी आपलं काम अडतं. पण कुठल्याही फील्डमध्ये आपण एक्सलंट व्हायला पाहिजे, एवढं मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि छान अभ्यास करा. धन्यवाद. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाची प्रणेती या देखील मी वंदन करते. मंचावर उपस्थित मान्यवर आणि सर्व बालगोपाळ,
इथे जेवढे सगळे उपस्थित आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं की हे सगळे आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत. तुमच्यासारखेच हे पण कधीतरी इथे बसले होते, बरोबर आहे ना? आणि आज ते इथे मंचगावर बसले आहेत. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की काही वर्षांनी मी पण ही जागा घेऊ शकतो? पहा, सगळ्यांचे हात वर नाही आले का? नाही आले, येणार पण नाही. कारण जेवढे बसले आहेत याच्यापैकी अर्धे असे आहेत जे मन लावून ऐकून राहिले आणि अर्धे असे आहेत जे आपापसात बोलून राहिले. माझं इथून पूर्ण लक्ष आहे कोण हसत होतं, कोण बोलत होतं, कोण बाजूच्या खोड्या काढत होतं. खोड्या जरूर कराव्या. आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी खोड्या जरूर कराव्या, त्याशिवाय विद्यार्थी हा विद्यार्थी म्हणवला जाणार नाही. पण त्या कधी कराव्या? इथे जर सगळे मंचावर इतके मोठे लोक बसले आहेत ते तुम्हाला काहीतरी छान सांगायला आले आहेत ज्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं व्हावं, तुम्ही चांगलं काहीतरी बनावं. अशा वेळी जर आपण बोलत असू एक दुसऱ्यांशी त्यांचं न ऐकता तर खरंच तुम्ही मोठे व्हाल करेल. जसे आजही आपल्या शाळेत आले ना, त्या दिवशी इथे खड्डे करायला आला होता ना एक जण मुलगा, माहितीये ना? तो पण म्हणाला मी तुमच्या शाळेत शिकलोय म्हणे. तो एक लोहालोखंडवाला येतो ना, तो पण म्हणतो मी तुमच्या शाळेत शिकलोय म्हणतो. असे पण आहेत. काही येतात टीसी मागायला, काय करता मजुरी करतो, तुमच्या शाळेत शिकलोय. त्यांना बोलवलं का आपण इथे मंचावर? बोलवलं का? नाही ना? मग आता तुमच्यापैकी तुम्हीच ठरवायचं आहे, कारण तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. मार्गदर्शन आम्ही करणार, पण तुमचं भविष्य कोण घडवणार? तुम्ही घडवणार. म्हणून ह्या मुठीत तुमचं भविष्य आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे की आपलं भविष्य आपण कसं घडवायचं, आपल्याला काय बनायचं आहे. आई वडील आपल्यासाठी मेहनत करत आहेत, ते मजुरीला जातात. सकाळी 7 वाजतापासून किती वेळा विद्यार्थ्यांना आम्ही म्हणतो की अरे तुमच्या पालकांना बोलवत, ते सांगतात आमच्या आई बाबा सकाळी 7ला जातात तर रात्री 8ला घरी येतात. मॅडम ते येते का मुलाने मोबाईल आणला, किती दिवसापासून त्याचा मोबाईल माझ्याजवळ जवळपास महिना होत आला. त्याला मी रोज म्हणते, तो मला मागतो, म्हटलं तुझ्या पालकांना आण एक तरी दिवस. नाही, माझी आई सकाळी 7ला जाते, आई बाबा दोघे जातात आणि एकदम रात्री 7:30-8ला घरी येतात. सुट्टी नसते का? एक पण दिवस सुट्टी नसते. मग जे पालक आपले आई बाबा आपल्यासाठी एवढं करून राहिले आणि आपण काय करून राहिलो? घरी असलेला आईचा मोबाईल शाळेत आणतो आणि तो पाहून राहिलो. म्हणजे ते आपल्यासाठी मेहनत करून राहिले, श्रम करून राहिले, पाण्यासारखा घाम कळवून राहिले आणि आपण काय करून राहिलो? मजा करून राहिलो. बरोबर वाटते काय तुम्हाला? वाटते का की तुम्ही उलट हे सगळ्यांनी इतकं छान जे सांगितलं की आम्ही कसे घडलो, असं आपल्याला पण म्हणायचं आहे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपल्या सरपंच साहेबांनी सांगितलं की सगळ्यांमधलं चांगलं तेवढं घ्यायचं, पण आपल्यात ती प्रवृत्ती नसते ना. सगळ्यांमध्ये चांगलंच घेण्याची प्रवृत्ती असते का? त्यांच्यात ती होती, त्यांनी फक्त चांगलं चांगलं घेतलं. काही काही प्रवृत्ती अशी पण असते की आपण फक्त काय घेतो? वाईट वाईटच घेतो, चांगलं ते सोडून देतो. पण असं होणी न करायचं आहे. तुम्हाला जर चांगलं बनायचं आहे, आज जसं या 3 मुलींना पुरस्कार मिळाले, असा पुरस्कार जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला चांगलं काहीतरी करणं गरजेचं आहे, मोठ्यांचं ऐकणं गरजेचं आहे, शिस्त पाळणं गरजेचं आहे, तुमच्या अभ्यासाचा एक टाइम टेबल तयार करणं गरजेचं आहे. 10वीचे मुलं इथे बसले आहेत, सांगा बरं किती जणांनी आपल्या अभ्यासाचा टाइम टेबल केला? हात वर करा. तू 10वीत आहे का? 10वीचे विद्यार्थी पहा, 21 विद्यार्थ्यांपैकी किती हात वरती आहेत? मग हे पुढे जाणार. ज्यांनी आजच आपलं वेळापत्रक तयार केलं नाही त्यांना पुढे काय मिळणार सांगा बरं? मग डिसेंबर येतो, मग जानेवारी येते, जानेवारी महिना येतो आणि जानेवारीमध्ये सराव परीक्षा येते. मग आता हे करू की ते करू की ते करू, एक ना धड बराबर चिंते. मग ना या विषयाचा अभ्यास होत ना त्या विषयाचा ना त्याचा, मदत पण असेच पुरेकारी पेपर द्यायला. खरंच पर्सेंटेज मिळणार आहे का? मग तुम्ही या मुलींना पण विचारलं पाहिजे की तुम्ही कसा अभ्यास केला, तुम्हाला एवढे पर्सेंट कसे मिळाले आणि ह्यांच्याही पेक्षा जास्त आपल्याला कसे मिळतील याचा प्रयत्न करायला पाहिजे.
एकाने तरी दिव्याला हे विचारलं का 10वीच्या विद्यार्थ्यांनी की तुला 82% कसे मिळाले? विचारलं का कोणीतरी? नाही विचारलं ना. विचारायला हवं की कसे मिळाले तुला, तू कसा अभ्यास केला. बिना क्लासेसनी पण 90, 95, 96% मिळणारे माझे विद्यार्थी मी पाहिले. माझेच विद्यार्थी विदाउट एनी ट्युशन, फक्त शाळेच्या अभ्यासावर आणि फक्त शिक्षकांच्या मार्गदर्शनावर. मग तसे विद्यार्थी आम्ही घडवू शकतो, सगळे घडवू शकतात. फक्त विद्यार्थ्यांनी पण तशी साथ द्यायला पाहिजे, विद्यार्थी पण तसे असायला हवे. बुद्धिमत्ता सगळ्यांजवळच असते, पण तिचा वापर आपण कसा करतो हे जास्त महत्वाचं. ती बुद्धिमत्ता आपण कोणत्या मार्गाने लावतो. तुमचं वय असं आहे की तुमच्या पुढे असे 2 मार्ग असतात. एक चांगला पण असतो आणि एक जो तुम्हाला आकर्षित करणारा असतो. आकर्षित करणारा मार्ग आपल्याला खूप आवडतो, एकदम आकर्षित जातो. हे वयच तसं असते. एखादा मित्र पांढऱ्यावर सिगरेट फुगायला घेणारे थोडी पाहूनच घेतो थोडीशी, पण तो मार्ग तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे हे तुम्हाला याच वयात कळायला पाहिजे. व्यसनाकडे नेणारा मार्ग, वाईट गोष्टींकडे नेणारा मार्ग आणि चांगल्या गोष्टीकडे नेणारा मार्ग. चांगला मुलगा आणि वाईट मुलगा यांची संगत झाली तर चांगला वाईटाचे गुण घेईल की वाईट मुलगा चांगला बनेल? सांगा बरं मला. वाईट गोष्टी आपण खूप लवकर घेतो माहित आहे. चांगल्या गोष्टी आत्मसात करायला परिश्रम घ्यावे लागतात. मग एवढी आपण विद्यार्थी म्हणून परिश्रम घेण्याची आपली तयारी पाहिजे, बरोबर आहे ना. आणि मस्तीच्या वेळीच मस्ती केली पाहिजे. तुम्हाला वेळ देतो की नाही आम्ही मस्ती करायला? देतो ना. शेवटला पिरियड तुम्हाला खेळायला मिळतो ना रोज. मग इतर वेळेत आपण काय करायला पाहिजे? तुमच्यामध्ये खूप भरपूर एनर्जी असते, त्या एनर्जीचा चांगला वापर आपण केला पाहिजे. सगळे शिक्षक तुमच्या सोबत पटांगणावर असतात ना मैदानावर. शेवटच्या पिरियडला तुमच्याकडून खेळ खेळवून घेतात, सगळं करून घेतात, सगळं काय होते. आपण चांगलं गॅदरिंग करतो. त्याच्यात आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण पुरस्कार पूर्ण वर्षभर मॅडम जे उपक्रम आम्ही राबवतो त्या सगळ्या उपक्रमांचं बक्षीस तुम्हाला गॅदरिंग मध्ये मिळते ना. जे जुने विद्यार्थी सगळ्यांना अनुभव आहे. मग ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे की आपण कोणत्या तरी गोष्टीमध्ये ते चांगलं झालं पाहिजे. सोबत अभ्यासातही व्हायचंच आहे, कारण अभ्यासाशिवाय तरुणोपाय नाही, अभ्यासाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून हे सगळ्याचा समतोल आपल्याला राखायचा. खेळायचं तर आहेच, पण खेळण्याबरोबर अभ्यासही करायचा आहे. आपल्या आपली शिस्त पण बनवायची आहे, चांगलं बनायचं आहे. आपल्या ह्या देशाचा एक चांगला सुजाण नागरिक हे जे सगळे तुमच्या समोर बसलेले आहेत, या शाळेतून बनलेले सुजाण असे चांगले नागरिक आहेत, असं आपल्याला बनायचं. आणि हे केव्हा होईल? जेव्हा आपण शांतपणे ह्या सगळ्यांचं म्हणणं ऐकू की हे कसे घडले, बरोबर आहे ना. मग याच्या पुढे पण आपण ह्या लोकांना आणखी इतरांना बोलवणार आहोत जे आपल्या शाळेतून शिकून गेले, मोठे झाले, त्यांना आपण बोलवणार, त्यांचा अनुभव ऐकणार आणि मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे, बरोबर. मग सगळ्यांनी आजपासून मनाशी निश्चय करायचा की मला चांगलं बनायचं आहे. 10वीतल्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं की पुढल्या वर्षी इथे कोणाचा सत्कार होणार, आपला सत्कार होणार का. आणि जर हवं असेल तर आतापासून त्यांनी तयारीला लागायचं, बरोबर. सत्कार समारंभ कार्यक्रम गोपिका सन्माननीय सौ पालपांडे मॅडम यांचे मी या प्रसंगी आभार मानते कारण त्यांच्याच पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने अमूल्य असा वेळ दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय दिनेशजी बंग साहेब हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. यानंतर सन्माननीय श्री चंद्रकांत जी वर्ले सर यांचे सुद्धा मी या प्रसंगी आभार मानते. बघा, समाजामध्ये असे काही
लोक असतात की जे समाजासाठी काहीतरी करत असतात आणि अशातलेच सन्माननीय श्री चंद्रकांतजी वर्ले सर आहेत. ते समाजासाठी काहीतरी नेहमी करत असतात, गरजू विद्यार्थ्यांना मदत करत असतात आणि असेच या सरांनी आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले, मनोबल वाढवले. याबद्दल त्यांचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाला लाभलेले माननीय श्री प्रशांतजी निनावे सर, संचालक निनावे कम्प्युटर एज्युकेशन सर, आपण आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी तुमचे आभार मानते. त्यानंतर सन्माननीय श्री प्रकाशजी वानखेडे, आज इथे सन्माननीय श्री प्रशांतजी निनावे सर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपल्या विद्यार्थिनीला मिळालेलं आहे आणि नक्कीच ती पुढे जाईल, तिला यामुळे प्रोत्साहन मिळालेलं आहे. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्रकाशजी वानखेडे सर यांचे सुद्धा मी आभार मानते. जिल्हा परिषदची मुले कुठेच कमी नाही हे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलेले आहे आणि आज आपण पाहतोय खरंच की आज मंचकावर सर्व उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे विद्यार्थी बसलेले आहे आणि ते कुठेच कमी नाही. धन्यवाद सर. त्यांच्यातर्फे 1000 रुपये विद्यार्थिनीला प्रोत्साहन बक्षीस देण्यात आलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर माननीय अर्चनाताई सोनारे मॅडम, ज्येष्ठ विधी तज्ञ, यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय श्री गजाननजी रंगुलकर, ज्येष्ठ पत्रकार, यांचे सुद्धा मी याप्रसंगी इथे आभार मानते. वेळातला वेळ काढून ते उपस्थित झाले. धन्यवाद सर. त्यानंतर सन्माननीय हेमंतजी धार्मिक सर, मनोजजी बंग सर, पंकज भाऊ बंग सर, नंदकिशोर बांद्रे सर यांचे सुद्धा मी याप्रसंगी आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री राजेंद्रजी खलाल सर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, यांचे याप्रसंगी आभार मानते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती ही आवर्जून असते. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री गोयल सर, ज्येष्ठ शिक्षक, यांचे सुद्धा मी या प्रसंगी आभार मानते, कारण वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. खूप खूप धन्यवाद सर. तसेच इथे उपस्थित असलेले पालक वर्ग यांचे सुद्धा मी या प्रसंगी इथे